संतांनी समाज जोडावा की समाज तोडणाऱ्या वादात उतरावं? आविमुक्तेश्वरानंद यांच्या मराठी आणि हिंदी या विधानावरून निर्माण झालेल्या वादाचं एक छोटंसं विश्लेषण. नमस्कार, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारत हा संतांचा देश. इथे संतांनी नेहमीच समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वची माझे घरं हा संदेश दिला, हा विचार दिला. तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले असं म्हणत सर्व समाजाला आपलं मानलं. श्री समर्थ रामदासांनी स्वराज्याचा विचार दिला, पण कधीही भाषेच्या आधारावर समाजात भिंती उभ्या केल्या नाहीत. मात्र आजच्या काळातील एखाद्या धार्मिक पीठावर विराजमान असलेल्या संतांच्या विधानामुळं भाषिक वाद निर्माण होऊ लागला तर प्रश्न उपस्थित होतो, संतांची भूमिका समाजाला दिशा देण्याची आहे की राजकीय आणि भाषिक वादात उडी घेण्याची? आविमुक्तेश्वरानंद यांच्या मराठी आणि हिंदी संदर्भातील विधानानंतर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या मताचं समर्थन केलं, आम्ही बिलकुल करणार नाही. या वादातून मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि चर्चा आरोप प्रत्यारोपांवरती आली. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भारतीय भाषा वापरण्याचा आणि जपण्याचा अधिकार दिला आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. हिंदीसह इतर भाषांनाही आपले एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न संवेदनशील असतो आणि त्यावर बोलताना विशेष संयम अपेक्षित असतो, मग ते कोणीही असो. संत हे कोणत्याही एका राज्याचे नसतात. त्यांचे कार्य संपूर्ण समाजाला नैतिक दिशा देण्याचं असतं. जेव्हा संत सार्वजनिक प्रश्नांवरती बोलतात तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्दाचा मोठा प्रभाव पडतो. म्हणून त्यांचे विधान समाजात ऐक्य निर्माण करणारे असले पाहिजे, विभाजनाची भावना वाढवणारी नव्हे. आज महाराष्ट्राला बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक सलोखा यांच्यासारखे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या विषयावरती बोलत असताना संतांनी आवाज चांगल्या पद्धतीचा उठवणं आवश्यक आहे. परंतु भाषिक आणि राजकीय वादात उतरल्यास त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेबद्दल आमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुकाराम महाराज कायमच सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बघा, हे शब्द बऱ्याच जणांच्या मुखात आपण ऐकत असतो. म्हणूनच जो बोलतो त्यांना आपण संत म्हणतो आणि याचा अर्थ शब्दांमध्ये संयम, कृतीत आदर्श आणि विचारात समन्वय असणं आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यात संतांचाही समावेश आहे. पण जितकी मोठी जबाबदारी तितकीच अधिक शब्दांची जबाबदारी. समाजातील तणाव वाढेल अशा पद्धतीनं नव्हे तर परस्पर आदर वाढेल अशा पद्धतीचं संवाद होणं ही अपेक्षा असते. भाषा ही आमची अस्मिता आहे, पण ते संघर्षाची कारण बनू नये. संतांचं स्थान राजकीय वादाच्या पलीकडे असलं पाहिजे. त्यांनी समाजाला संयम, समता आणि बंधुभावाचा संदेश द्यायला पाहिजे. मतभेद असू शकतात, परंतु ते संवादातून आणि परस्पर आदरातून सोडवणं हीच भारतीय संत परंपरेचा खरा वारसा आहे. संतांनी समाजाला जोडणारे शब्द बोलले तर इतिहास त्यांना स्मरतो. समाजात दुभंग निर्माण करणारे शब्द बोलले तर त्यावर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आज मराठी आणि हिंदी यावर बोलणाऱ्या आविमुक्तेश्वरानंद यांचा निषेध. धन्यवाद.